Brought to you by V-Guard. मला वाटतं उद्या मतमोजणीचा निकाल आहे आणि मला विश्वास आहे की ही लढाई जी आहे गद्दार विरुद्ध निष्ठावंत आणि नक्कीच या लढाईमध्ये सच्चाईचा विजय होणार आहे। गेली 35 वर्ष या ठाणे शहरामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय। 4 वेळा नगरसेवक, त्यानंतर महापौर, आमदार, 2दा खासदार म्हणून मला वाटतं ज्या ठाणेकरांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली। तुम्हाला माहितीच असेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब असतील आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। यांच्यामुळेच मला आणि मला साथ देणारे सर्व माझे मतदार, विशेष करून ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर इथल्या मतदारांच्यामुळेच मी 35 वर्ष या ठाणे शहराची, नवी मुंबई शहर असेल, मीरा भाईंदर शहर असेल, याचा विकास करू शकलो। कारण ही संधी मला या सर्व शून्य मतदारांनीच दिली, त्यामुळे मी हे काम करू शकलो। निवडणूक आयोग पद्धतीने एक्झिट पोल दाखवले जात आहेत, तर काय वाटतं निकालाबद्दल याचा आणि किंवा उद्या बघूया ना, उद्या 4 तारीख आहे, समोर दिसेल। अंदाज कशाला, आपण 4 तारखेलाच आपण बघूया। आघाडीवरती आहे असं देखील राजनीतीचे काही एक्झिट पोलमध्ये मला वाटतं उद्या बघूया ना, आपण वाट बघूया ना त्याची। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। मताधिक्य किती असेल, कारण लास्ट टाइम 4.5-5 लाखाहून अधिक मताधिक्य होतं, टॉप 10 मध्ये होतं, की वाढेल? मला वाटतं परत एकदा सांगतो, या मतदारांच्यावरती मतदारांनी जो माझ्यावरती 35 वर्ष विश्वास ठेवलेला आहे, मला खात्री आहे की अशाच पद्धतीने चांगलं मतदान या ठिकाणी होईल आणि मला 3ऱ्यांदा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळेल। ओके सर 20 तारखेला पत्रकार परिषद घेण्यात आली होती, जी संत गतीने मशीन चालू होतं उद्धव ठाकरे, त्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले। काय कसं बघता या ठिकाणी? मला वाटतं आता मतदान होऊन गेलेलं आहे, प्रक्रिया होऊन गेलेली आहे, आता बोलून फायदा नाही। आपण थोडा विश्वास ठेवला पाहिजे। मला वाटतं कलेक्टर असतील किंवा आरओ असतील, या सर्वांवरती विश्वास ठेवूया आपण। शेवटी या विश्वासावरती चालणारं पण जग आहे। मात्र मशीन स्लो होत्या, त्या संदर्भात घेण्यात आली होती। मला वाटतं या संदर्भामध्ये आपल्या लोकांनी हे केलेलं आहे, त्या संदर्भात तक्रार नोंदलेली आहे। आता उद्याचा दिवस आहे, आपल्याला या सर्व निवडणुकीचा जो निकाल आहे तो चांगल्या पद्धतीने लागेल असा विश्वास आहे। सर यहाँ पे होने वाली है, वहाँ पे आप आए हैं, किस प्रकार का माहौल है, आपको क्या लग रहा है आपकी जीत होगी? मैं 35 साल से इस राजनीति के अंदर हूँ। मैं एक 4 बार मैं पार्षद था, फिर मेयर था, फिर एमएलए था और 2 बार एमपी। 35 साल के कारकिर्द में मेरे को थाने शहर होगा, नवी मुंबई होगा, मीरा भाईंदर शहर, यहाँ के मतदारों ने मेरे को ये काम करने का मौका यहाँ पे दिया है और 35 साल से मैं लोक प्रतिनिधि बन के इस शहर की मैं सेवा कर रहा हूँ और मेरे को विश्वास है कि ये मतदार मेरे साथ 35 साल से है और अभी भी रहेंगे और 3री बार यह थाने लोकसभा मतदार संघ का खासदार बना के मेरे को काम करने का मौका देंगे। सर जिस प्रकार से एग्जिट पोल दिखाया जा रहा है, उस प्रकार से आप एग्जिट पोल से सहमत हैं? मेरे ख्याल से कल का अपन राह देखेंगे। कल 4 तारीख है, अच्छा मंगलवार है, बजरंगबली और माता जी का दिन है और उनके आशीर्वाद से सब कुछ अच्छा हो जाएगा।
Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.